कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॉम, गोळ्या घेतल्या तुम्ही? गुड नाईट। ऐश्वर्या, खरंच एवढंच विचारायला आली होतीस तू इथे? ॲक्च्युली मॉम, दुपारी तुम्ही पाहिलंच ना सगळं जे काही झालं। ती फॅमिली आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाही आहे मॉम, आणि ती सगळी इकडे आल्यापासून मी खूप अस्वस्थ झाले। मला काहीच सुचत नाही। मी ना तुला ओळखते ऐश्वर्या, तुला हे सुद्धा बोलायचं नाहीये। तुझ्या मनात काहीतरी वेगळा विचार चालू आहे। कसला विचार करतेस सांग ना। मला भीती वाटते कसली? ती मुलगी सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेईल आणि सारंगच्या रूम मध्ये जायला सुद्धा कमी करणार नाही। नाही करणार ते त्याचं, तिची हिंमतच होणार नाही। आणि जर केली हिंमत तर केली तर तिला सुद्धा माहितीये तिला माझ्या घरातून मी हाकलून लावेन। या जन्मात तर काय, पुढल्या अनेक जन्मांमध्ये ती या घरची सून कधीच होणार नाही याची तरतूद सुद्धा मी करेन। मग तर झालं। मी जे बोलते ऐश्वर्या ते मी करून दाखवते, तुला सुद्धा ठाऊक आहे। हेच एक्सपेक्टेड आहे मॉम, पण तुम्हीच बघा ना, सगळे हळूहळू तिच्या बाजूने बोलायला लागले। नाही, हे जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत ठीक आहे, आणि प्रत्येक गोष्ट एका लिमिटपर्यंतच चांगली वाटते। पण जर का उद्या सारंग तिची बाजू घेत घेत तुमच्या ऑपोजिट उभा राहिला तर एकदा विचार करा मॉम, प्लीज। मी आलेच। खात्री आहे मला, हे आपलं घर आपुलकीनं स्वीकार करेल सावलीच। माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एवढं कधीच कोणी केलं नाही। मला असं वाटतं एक दिवस माझ्याकडे येऊन सांगशील की मी हिला बायको म्हणून स्वीकार करेन। सारंग सर, तुम्हाला झोप नाही येते का? नाही नाही, सहज बसलो मी। छान वाटतंय ना? बस नको असू दे। बस बस। सावली, काय? ते तुमचे खरंच खूप आभार। तुम्ही जयंती वहिनींना सांभाळून घेतलं। तू ना तुझ्या कपाळावर असं एका बाजूला थँक्यू लिही आणि एका बाजूला सॉरी लिही। का? तुला जेव्हा थँक्यू म्हणायचं असेल सॉरीवर हात ठेव, जेव्हा सॉरी म्हणायचं असेल थँक्यूवर हात ठेव। हो, कारण त्या पलीकडे तू काहीच बोलत नाहीस माझ्याशी, फक्त सॉरी आणि थँक्यूच म्हणतेस। सॉरी। काय? सावली, थँक्यू, सॉरी। अरे देवा पांडुरंगा, किती मऊ आहे यावर, कसं काय झोपायचं? असं काय करताय? कोट्टलवारांच्या घरी आला होता तेव्हा आठवत नाही का तुम्हाला? अशाच मऊ मऊ गाद्या दिल्या होत्या। नाही 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 नाही, मला नाही जमायचं। अगं पाठ भरायची माझी। नाही, कापसासारखी मऊ आहे गादी। असं वाटतंय जणू स्वर्गातच गेलोय आपण। तुझा स्वर्गात, मला नाही जमायचं इथं। माझा झोपतो मी खाली, ठीक आहे? सादरी आहे तिथं, हे काय
हा माणूस ना त्या भागवतांच्या कुटुंबातच जन्माला यायची लायकी यायची. सावली, हे घर अजून तुझं झालं नाही. सारंग सर आणि तुझ्यात असलेलं नातं नवरा बायकोचं नाही. ज्या घरात तुला तुझा मान नाही त्या घरात आम्ही आरामात कसं राहायचं? ज्या दिवशी तू या घरची सून होशील हे घर तुझं होईल, हक्काचं. त्या दिवशी मी नक्की वरती झोपेन. विठ्ठला, तुझी सावली आहे, सांभाळून घे. हे नाही म्हणजे मी आवरलेल्या रूम मध्ये ही एक्स्ट्राची आणून काय करताय? गावाकडे जास्त थंडी असते ना, तर मीच तिला म्हणालो की एक्स्ट्राची पांघरुणं वगैरे ठेव. तुझी ट्रंक आहे ना? हा, आणि ते तुझा अंतरून पांघरून तू खरंच किचन मध्ये नाही ना राहत? ही ट्रंक मला सावलीवाल्याने दिली आणि ह्या ट्रंक मध्ये माझे कपडे आहेत. जयंती, अगं झोपून चालणार नाही. आपलं काम, आपलं मिशन वेगळंच आहे. जोपर्यंत ज्या सावलीचं सत्य कळत नाही ना तोपर्यंत झोपायचं नाही. जागते रहो जयंती, जागते रहो. सावली, अगं वहिनी, सावली इथे का घालते संतरून? इथे झोपणारच का? जयंती वहिनी आल्या तर? वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी जयंती वहिनींना ओळखते, ते झोपल्या असतील, त्या नाही येणार इथे. बरं ठीक आहे, पण नक्की ना? हो, काळजी घे. गुड नाईट. गुड नाईट. जयंती, झोपू नको बाई. मिशनवर आहेस ना तू? या सावळीचं काय सत्य ते शोधून काढायचं तुला. झोपून नाही चालायचं. चालत राहा बाई, चालत राहा. विठुराया, सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडमच्या नात्यात माझ्यामुळे दुरावा येऊ देऊ नको. त्यांचं नात्यालाही घट्ट आणि चांगलं आहे. त्यांच्या नात्याला कोणाचीही नजर लागू देऊ नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.